जितेंद्र आणि नॉन स्ट्राईकला येतो सागर पांगलोली या संघाकडून चांगली जबाबदारी खेळण्याचा प्रयत्न केला नाही. डिक्लेअरच्या स्वरूपात नो बॉलचा पंच आमच्याकडे होत आहे, नो बॉलचा इशारा करतायत आणि फ्री हिट मिळते का पाहूया. काय पंचांचे लक्ष आहे आणि नो बॉल देत आहेत. 4-5चा असं कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षणामध्ये असलं पाहिजे. क्षेत्ररक्षण चांगलं पंच आमच्याकडे वळलं आणि लगेचच नो बॉलचा इशारा दिला. फ्री हिट मिळते काय पांगलोली या संघाला. MCAचे पंच आहेत अचूकगिरी पंचगिरी या मैदानामध्ये नेहमी करत असतात दळवी सर. काय पंचगिरी केली अचूक चांगला कर्णधाराचं लक्ष नव्हता पण पंचाने देखील लक्ष ठेवल्याच्या नंतर 4-5चा कॉम्बिनेशन नसल्या कारणास्तव लगेच नो बॉलचा इशारा दिला आणि धाव स्कोरवरती उघडली गेली 2 आणि फ्री हिट मिळालंय. ते जितेंद्रला फायदा घ्यावा लागेल आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी आणि आपल्या गावासाठी. हा एक चान्स आहे. ज्याचा जर्सी क्रमांक आहे 11 तो आहे जितेंद्र पांगलोली या संघाकडून चांगली फलंदाजी करत असतो. अचूक अशी फलंदाजी करतोय काय पाहूया. एक फ्री हिटचा चान्स मिळालाय. दिवाळीचा जसा ज्याप्रमाणे बोनस दिला जातो त्याप्रमाणे बोनस हा मिळतोय काय, त्याचा फायदा घेतोय काय पाहूया. जितेंद्र आपल्या बॅटमधून गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. तो गणेश ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला पण डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. नो परत येतोय. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि लगेचच बॅक टू बॅक सेकंड नो देखील टाकलेला आहे आणि 3 धावा आलेल्या आहेत आणि वाढती धाव संख्या झालेली आहे आतापर्यंत 5 धाव संख्या झालेली आहे आणि गोलंदाजाला मला वाटतं थोडंसं बॅन करतात का पाहूया. गोलंदाज ओव्हर थ्रो गोलंदाजी ह्या टुर्नामेंट मध्ये चालणार नाही आणि अचूक पंचगिरी करतायत आमचे दळवी सर. मध्ये मध्ये देऊन ठेव मोबाईल. कोणाचा एक पहिला बॅनर असेल तर सांग. त्याच्यानंतर लगेच सामना होणार आहे. ते नेवरुळ आणि पांगलोली या संघांमध्ये सामना होणार आहे याची नोंद घ्यायची दोन्ही कर्णधारांनी. वसई तालुका महिला अध्यक्ष सखा खान या मॅडमने देखील लाख मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. त्यांचं देखील आई गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक आभार मानतो लाख मोलाचं सहकार्य केल्याबद्दल. तशीच गोलंदाजीवरती सज्ज होतोय तो गणेशची जागा भरून काढण्याची. अंशू अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल अंशूला. आपल्या समोर आहे स्ट्राईकला फलंदाज जितेंद्र. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंटच्या दिशेने जातोय चेंडू. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल. 2 धावा देखील परिपूर्ण केल्या आणि 2 धावेवरच समाधान मानावं लागेल आणि नो बॉलचा इशारा येतोय. पंच आमच्याकडे ओव्हर थ्रोची गोलंदाजी देत आहेत. गोलंदाजाला बॅक टू बॅक दुसरा ओव्हर देखील थ्रोचा गोलंदाज होतोय. याचा फायदा उचलतोय पांगलोली हा संघ. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. मित्रांनो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच चालू आहेत. लगेच आपण तिसरा गोलंदाज घेऊन यायचा आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि वाढती धावसंख्या झाली आहे. जास्त कुठली टीम मीटिंग करू नका मित्रांनो. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. गोंडसे संघाला विनंती करतो जास्त टीम मीटिंग करू नका. लगेचच गोलंदाज आपला तैनात ठेवायचा आहे आणि जास्त टीम मीटिंग न करता वेळ कुठलं जास्त न घेता मित्रांनो वेळेला महत्त्व द्या. कारण म्हटलं जातं ना आतापर्यंत 350-400 वर्ष व्हायला आली मित्रांनो. रायगडावरती आपण कधीही गेला जोपर्यंत सूर्याची किरण ज्यावेळी दरवाज्यावर पडतात तेव्हा दरवाजे उघडले जातात आणि मावळतेकडे दिवस गेला एकदा सूर्यकिरण पडायची बंद झाली दरवाज्यावर की दरवाजे बंद केले जातात. आतापर्यंत नित्य नियमाने हा नियम चालू आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो वेळ जास्त घेऊ नका. 15 मिनिटाच्या आत आपल्याला एक इनिंग पूर्ण करायची आहे. तसेच चंदनवाडी गावचे सुपुत्र सन्माननीय मनोजी रिकामे साहेबांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. चंदनवाडी या गावचे सुपुत्र मनोजी रिकामे साहेबांना विनंती करतो.
जास्त टीम मीटिंग मित्रांनो करू नका, लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पहिला षटक चालू आहे आणि धाव संख्या झालेली आहे पांगनोली या संघाची 8. खरोखर गोलंदाजाची पंचाने देखील लावलेली वाट. ओव्हरथ्रोचे गोलंदाज नाही चालणार या टुर्नामेंटमध्ये. पहिला षटक देखील चालू आहे आणि तिसरा गोलंदाज सज्ज होतोय तो. सनी गोलंदाजीवरती सज्ज झालाय. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धाव संख्या होते ती. चंदनवाडी या गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय मनोजी रिकामे साहेबांचं आगमन झालेलं आहे. तरी मी पांगनोली या संघाचे कर्णधार श्रीधर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. फुलगुच्छ. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि वाढती धाव संख्या होते पांगनोली या संघाची 10. आतापर्यंत द्विशतक ठोकले गेलेले आहेत असे 10 खेळाडू देखील आपल्याला मिळाले आहेत. आता झालेली टुर्नामेंट मॅच होती अफगाणिस्तान आणि श्रीलंका, त्याच्यामध्ये पी निसंगाने देखील द्विशतक ठोकलं गेलेलं आहे आणि तो 10वा खेळाडू ठरला गेलेला आहे. या द्विशतक ठोकण्यामध्ये तेवढी धाव संख्या स्कोअरबोर्डवरती लागली गेलेली आहे 10. कुठल्याही खेळाडूला जरा दुखापत होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे मित्रांनो. थोडंसं पाणी द्यायचं आहे. जास्त टीम मीटिंग मित्रांनो करू नका. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक चालू आहे ते घोणसे या संघाकडून गोलंदाजीवरती सज्ज झालाय सनी. वेळ देखील जास्त घेऊ नका मित्रांनो. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय सलामीवीर सागर. पांगनोली या संघाकडून अचूक अशी फलंदाजी करत असतो नेहमी आणि गोलंदाजीवरती सज्ज जातोय. कुठेही निर्धाव समजलेला नाही. निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजीवर देऊन सनी घोणसे या संघाकडून आणि फलंदाजीवरती सज्ज आहे स्ट्राईक एंडला तो सागर. पांगनोली या संघाकडून नेहमी संघाला लाख मोलाचं असं सहकार्य करत असतो. आज स्वतः फलंदाजी सज्ज झालाय आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी. अचूक अशी फलंदाजी करावी लागेल. समोर आहे घोणसे हा संघ. स्ट्रेट राईला खेळण्याचा प्रयत्न केला पण क्षेत्ररक्षण तैनात. लगेचच विकेट होतोय झेल मध्ये. अचूक अशी झेल घेते आणि एकदा होऊ दे डीजे. आम्ही नेहमी खेळत राहतो आमच्या गावासाठी. त्याचप्रमाणे सागरने देखील आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली होती पण थोडीशी निराजनक परिस्थिती केली आणि स्वस्तमध्ये बाद झाले. डगआउटमध्ये आलेत. चांगली अशी गोलंदाजी करतोय सनी. महत्त्वपूर्ण सलामीवीर आलेला विकेट सागरचं घेतलेलं आहे. अशीच गोलंदाजी करावी लागेल. सागरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज झाला होता नितेश. 1 धाव परिपूर्ण आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. वाढती धाव संख्या झाली पांगनोली या संघाची 11. तसेच घुमेश्वर गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय आनंदजी खेडेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. तरी गावदेवी क्रिकेट संघ पांगनोलीच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. लाख मोलाचा वेळ काढून आल्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. लगेचच मैदानाकडे जाऊया. वाढती धावसंख्या 2च्या वाढती धावसंख्या झालेली आहे पांगनोली या संघाची 13. मित्रांनो मी मागाशीच सांगितलं जो श्रीलंकेचा फलंदाज आहे मेंडिस त्याचा जर्सी क्रमांक 13 आहे. तेवढी धाव संख्या 13 झालेली आहे. मेंडिसने आतापर्यंत 13 आकडा आपला जर्सी क्रमांक का मागे ठेवलाय तर तो अनलकी क्रमांक समजला जायचा होता त्याला आणि त्याने तो यशस्वी करण्यामागे तो चांगला फलंदाज ठरलेला गेला. श्रीलंकेचा चांगला फायदा घेतलाय. पाहूया लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात पण क्षेत्ररक्षण थोडंसं अपयश येत आहे आणि 2 धावा परिपूर्ण. 2 धावेवरच समाधान मानावं लागेल आणि वाढती धाव संख्या झाली पांगनोली या संघाची 15.
अशीच फलंदाजी करावी लागेल. आपला संघ विजयी करायचा असेल तर घोणसे संघासमोर टार्गेट ठेवायचं असेल. दोन गोलंदाज बाद झाल्याच्या नंतर लगेच सनीने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेते अचूक गोलंदाजी केली ती सनीने आणि एक महत्वपूर्ण विकेट घेतला तो म्हणजे सागरचा. धाव संख्या झाली 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15. तसेच पांगनोली गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय रमणजी खेडेकर साहेबांचं आगमन झालेले आहे. तसंच आई गावदेवी क्रिकेट संघ पांगनोलीच्या वतीने आपलं देखील हार्दिक 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 स्वागत करतो. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो प्रणय. अचूक गोलंदाजी करावी लागेल प्रणयला. फलंदाज आहे नितेश. हो ज्याचा त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. नो बॉलचा इशारा येतोय. पंच आमच्याकडे बोलतायत कुठेतरी त्रिफळा उद्ध्वस्त केला होता पण एक चान्स मिळतोय तो म्हणजे सर डिक्लेअर मध्ये गेले रन. बेल शोधतायत ना. बेल पाहिजे ना. बेल कुठे गेली. एक बेल नाही. लगेचच सामना चालू करायचा आहे. महत्वपूर्ण विकेट घेतला होता आपल्या गोलंदाजीमधून पण पंच आमच्याकडे वळले आणि ओव्हर गोलंदाजी दिली आणि बाद होते. 2 धावा येत आहेत आणि वाढती धावसंख्या होते ती पांगनोली या संघाची 17. पाहूया काय मिळतोय का कोणाला खतरा. नवीन गोलंदाज येतोय. तसेच घुमेश्वर गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय प्रचंड क्रिकेटची आवड आहे आनंदजी खेडेकर साहेब उपस्थित राहिले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार हार्दिक हार्दिक स्वागत करतो. प्रचंड क्रिकेटची आवड आहे त्यांना आणि या ज्या पांगनोली क्रिकेट संघाच्या वतीने ज्या टुर्नामेंट आयोजन केलेले आहेत त्याच्यासाठी लाख मोलाचा वेळ काढून आपण आलात त्याच्याबद्दल गाई गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. लगेचच मैदानाकडे जाऊया. नवीन गोलंदाज येतोय घोणसे या संघाकडून सुमित. अचूक गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला जर विजयी करायचा असेल तर. पंच आमच्याकडे दळवी सर वळतायत आणि इशारा करतायत. नियम क्रमांक 22 आम्हाला आणावा लागेल इंटरनॅशनलचा आणि पंच आमच्याकडे वळतायत. वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या येते ती 19. आपण थोडंसं आलेल्या मान्यवरांचं मान सन्मान आपण करणार आहोत. तरी मी आनंदजी खेडेकर साहेबांचा सत्कार करण्यासाठी सुनील खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार सोहळा करायचा आहे. अचूक गोलंदाजी करावी लागेल. समोर यजमान संघ आहे तो म्हणजे पांगनोली संघ लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात. 1 धावेवरच मला वाटतं समाधान मानावं लागेल आणि मानलं देखील आहे आणि वाढती धावसंख्या बरोबर स्कोरवरती वाढती धावसंख्या होते ती 20-20 पांगनोली या संघाची. एक खेळाडू बाद झालेला आहे तो म्हणजे सागर आणि वाढती धावसंख्या झाली 20. दुसरा षटक चालू आहे घोणसे या संघाकडून. अचूक गोलंदाजी सज्ज होतोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंटच्या दिशेने सरळ जातोय. डिक्लेअरच्या नाही. डिक्लेअरच्या लगेच 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल. दुसरी धाव देखील परिपूर्ण केली आणि 2 धावा परिपूर्ण. 2 धावेवरच समाधान मानावं लागेल आणि वाढती धावसंख्या झाली आहे पांगनोली या संघाची 22-22. मान्यवरांसाठी म्हटलं जातं ना संत येते घरा तोची आमचा दिवाळी दसरा. त्याचप्रमाणे मान्यवर आमच्या इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि वाढती धाव संख्या होते ती 23-23. या मैदानामध्ये आतापर्यंत टुर्नामेंट खेळला गेला त्यानंतर गोलंदाजांचा वर्चस्व होता पण आजच्या पहिल्या सामन्यापासून अचूक अशी फलंदाजी करताय प्रत्येक संघाचा फलंदाज आणि कुठेतरी 17-18 रनांचा टार्गेट ह्या पिचवर व्हायचं ते आता 23 ते 30 रनांपर्यंत जातोय अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे पांगनोली या संघाकडून जितेंद्र. स्ट्राईकला आलेला फलंदाज आहे तो. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात. लगेच क्षेत्ररक्षण चांगलं असं करतोय घोणसे या संघाकडून.
अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल घोणसे या संघाकडून. सुमितला काय गोलंदाजी करतोय, तुम्हाला एक धाव काढू शकतो, तुला मी निर्धाव चेंडू टाकू शकतो असे प्रत्यक्षात पाहायला मिळालं आपल्या गोलंदाजाकडून. तो म्हणजे सुमित कडून घोणसे या संघाकडून गोलंदाजी करतोय. फलंदाज आता जातोय स्वतः स्ट्राईक एंडला. नितेश नियंत्रणामध्ये गोलंदाजी करावी लागेल. थोडंसं नियंत्रण विसरलंय गोलंदाज सुमित आणि वाईटच्या स्वरूपामध्ये पंच आमच्याकडे वळून करतायत. वाईटचा इशारा आणि वाढती धावसंख्या होते संघाची 25-25. दुसरं षटक चालू आहे. 12.5च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतायत ते म्हणजे पांगणोली संघ. निर्धाव चेंडू टाकलाय. अशीच गोलंदाजी करायची होती मित्रा तुला. आतापर्यंत ह्या ओव्हरमध्ये 8 चेंडू फेकले गेलेले आहेत ते म्हणजे सुमितने. आणि पांगणोली या संघाची धाव संख्या झाली 1 बाद 25-25. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो घोणसे या संघाकडून. राजेंद्र नेहरू संघाचा कर्णधाराला विनंती करतो, आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. नेहरू संघाचे कर्णधार मित्रांनो, आपण टॉस साठी यायचं आहे. नेहरू संघाचे कर्णधार सुमितची जागा भरून काढण्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय राजेंद्र. घोणसे या संघाकडून गोलंदाजी नेहमी करत असतात. अचूक गोलंदाजी करावी लागा. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये 25 रन गेले गेलेले आहेत. स्कोर बोर्डवरती 25 धाव संख्या लागली गेलेली आहे. समोर आलेला स्ट्राईकला फलंदाज जितेंद्र अजूनपर्यंत पिचवर आहे. सलामी वीर रनआउटच्या स्वरूपात विकेट घेण्याच्या प्रयत्नात होते पण थोडीशी मिसफीड होती. नाही थांबवलंय जितेंद्रला. माझ्याकडे स्ट्राईक असू दे कारण आतिषबाजी चौकार षटकारांची करावी लागेल जितेंद्रला. आतापर्यंत टार्गेट घोणसे या संघासमोर चांगलं असं ठेवायचं असेल तर. अचूक गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू टाकलं राजेंद्रने. अनुभव त्यांच्याकडे खूप आहे गोलंदाजीचा. अशीच गोलंदाजी करावी लागेल. लगेच एक निर्धाव चेंडू टाकला होता पण कुठेतरी नियंत्रण विसरलेले आहेत थोडं गोलंदाजीमधून आणि अवांतर धाव मिळते. वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या होते ती 26. अचूक अशी फलंदाजी केली होती पॉईंटच्या दिशेने. लगेच क्षेत्ररक्षण बाद होते जितेंद्र. अनुभव खूप आहे गोलंदाजीवरती. स्लोवरची गोलंदाजी करतात आणि दुसरा विकेट घेतात आपल्या गोलंदाजीमधून राजेंद्र. फलंदाजीमध्ये परशाप्रमाणे प्रशांत मला वाटतं फलंदाजी धरत आहेत. जो पिक्चर गाजला होता सैराट त्याच्यामध्ये परशाने चांगलं काम केलं होतं पण आता ह्या क्रिकेटमध्ये प्रशांत काय कामगिरी करतायत आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. जर्सी क्रमांक 17 घालून आहेत. काय कोणाला देत आहेत खतरा पाहूया. सकाळपासून आल्यापासून चांगली जबाबदारी बजावतायत आणि स्वतः बॅट घेऊन गेलेले आहेत मैदानामध्ये. चांगली अशी फलंदाजी करावी लागेल पण अनुभवी गोलंदाज आहेत त्यांच्या समोर घोणसे या संघाकडून राजेंद्र. तसेच फलंदाज देखील अनुभवी आहेत पांगणोली या संघाकडून प्रशांत. काय गोलंदाजी केली होती पण पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या होते पांगणोली या संघाची 27. फलंदाजीची जबाबदारी घेतले प्रशांतने. पाहूया सैराट प्रमाणे फलंदाजी करतायत काय कुठेही समजलेला नाही. निर्धाव चेंडू टाकलंय ते म्हणजे गोलंदाजी राजेंद्र घोणसे या संघाकडून. तसेच पांगणोली गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय प्रकाशजी खेडेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. सन्माननीय आदरणीय पांगणोली गावचे सुपुत्र प्रकाशजी खेडेकर साहेब उपस्थित राहिले आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अचूक फलंदाजी करावी लागेल ते म्हणजे प्रशांतला. एक लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव परिपूर्ण करतायत. सैराट पिक्चर मध्ये पाहिलं असेल ज्याप्रमाणे आर्ची येते आणि परशाला आवाज दिला जातो ए परश्या. त्याचप्रमाणे सगळे पांगणोली खेळाडू आवाज देत आहे प्रशांत भाऊ जास्त रन झाले पाहिजे. इकडून आवाज येतोय डगआउट मधून
तुमच्या बॅटमधून जर षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला नक्कीच त्या खेळाडूंना आवडेल. लगेच स्ट्राईक एंडला फलंदाज गेलाय तो नितेश. अचूक फलंदाजी मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला पण रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होते. आत्महत्या करतोय. एक आनंद व्यक्त करताय गोलंदाजीमधून राजेंद्र आणि विकेट जात. सत 28 आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. तसेच पांगणोली गावचे सुपुत्र सन्माननीय संदीप महाडिक साहेब आणि महेंद्र रिकामे साहेब देखील उपस्थित राहिले आहेत. तरी आपण त्यांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. त्यांचं देखील आपल्या क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. जेवढी अयोध्येला मान्यवरांची उपस्थित होती तेवढीच आयोजकांची आपल्या या टुर्नामेंटसाठी मान्यवरांची उपस्थित राहते या पांगणोली या क्रिकेट संघाला. तसेच नेहरू संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. नेहरू संघाचे कर्णधार मित्रांनो आपल्याला हा लास्ट कॉल असेल. नेहरू या संघाच्या कर्णधाराला विनंती आयोजकाच्या वतीने आपण टॉस साठी यायचं आहे. घोणसे या संघाला विजयी जर व्हायचं असेल तर कंपल्सरी 29 धावा बनवाव्या लागतील. 18 चेंडू मध्ये 29 धावा हव्या आहेत. कोणाच्या हस्ते करा तुम्ही सांगा ना कारण मी मला कोणाच्या हस्ते कोणाचा करा. तसेच रमण खेडेकर साहेब उपस्थित राहिले आहेत. तरी मी अमृत आहे ना अमृत दाभोळकर साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते रमण खेडेकर साहेबांचा सन्मान सोहळा करायचा आहे. सत्कार करायचा आहे. लगेच सामना चालू करायचा आहे. आपण लक्ष ठेवा तिकडे होतंय की नाही तर मला समजणार नाही. मी तुम्हाला सांगतो झाला यांचा आता ते चालू आहे. रमण खेडेकर साहेब उपस्थित आहेत. तरी मी अमृत दाभोळकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच लगेचच मैदानाकडे जाऊया. पांगणोली या संघाने क्षेत्रक्षेत्र सजवून गेलेले आहे. तसेच दोन फलंदाज सलामीवीर दोन फलंदाज घोणसे या संघाकडून गेलेले आहेत. तसेच प्रकाश खेडेकर साहेब पांगणोली गावचे सुपुत्र आहेत. तरी मी सुनील खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करायचा आहे. घोणसे या संघाचा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. ज्याने आम्हाला प्रकाश झोतामध्ये आणले या समालोचनामध्ये तसेच घुमेश्वर गावचे जितू मागावकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील पांगणोली संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच या पांगणोली गावचे सुपुत्र संदीप महाडिक साहेब देखील उपस्थित राहिले आहेत. तरी मी विजय महाडिक साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. संदीप महाडिक साहेबांचा मी विजय महाडिक साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे.
स्ट्राईकला फलंदाज आलाय घोणसे या गावाकडून संघाकडून मनोज स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईकला येतो अक्षय. हो काय समाचार घेतला, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कौल, उंची कमी पण लांबी जास्त नाही त्याचा फायदा घेतला, 2 धावा परिपूर्ण केल्या आणि धाव संख्या झालेली आहे ती 2 पांगणोली या संघाची. तसेच पांगणोली या संघाचे सुपुत्र महेंद्रजी रिकामे साहेब यांचे उपस्थित राहिले, तरी मी उत्तम माडिक साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार सोहळा करायचा आहे. जरा हा होऊ दे मग करूया आपण. कोण आला ना थोडस मान्यवरांचं सन्मान सोहळा होतोय आणि मैदानामध्ये सामने देखील चालू आहेत. चांगला फुलटॉसचा फायदा घेतला आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धाव नाही, पंच आमच्याकडे होत आहे, डिक्लेअरच्या स्वरूपाचा इशारा करतायत आणि घोणसे या संघाची वाढती धावसंख्या होते ती 4, 1 धाव आणि वाढती धावसंख्या झाली ती 4. तसेच मी विनंती करतो प्रकाशजी खेडेकर साहेबांना नेवरुळ आणि पांगणोली या संघामध्ये आपण टॉस करायची आहे. लगेचच मैदानाकडे जाऊया, काही मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. घोणसे या संघाची धाव संख्या झाली ती 4. अचूक अशी गोलंदाजी करतोय पांगणोली या संघाकडून जर्सी क्रमांक 11, स्वतः स्ट्राईकला गेलेला फलंदाज होता तो जितेंद्र. अचूक मिळाला होता त्याचा फायदा घेता क्षेत्ररक्षण त्यांना जेल घेण्याचा प्रयत्न होता पण जेल बाद होते. काय क्षेत्ररक्षण केलंय, क्षेत्ररक्षणचं नाव काय त्या राज फलंदाज आहेत ते 15-13 पावलांचा रनअप घेऊन चांगली ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. डिक्लेअरच्या स्वरूपात जातोय का पाहूया. चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये मला वाटतं जातोय आणि पंच आमच्याकडे वळत आहेत. 1 धावेचा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि वाढती धावसंख्या होते ती 6. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल सागरला आपला संघ विजयी करायचा असेल तर.
निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होते, पण बॅटची कडा घेतली ऑफ साईड लेग साईडला आणि एक धाव मिळाली आणि वाढती धाव संख्या होती ती घोणसे या संघाची 2 बाद 7. या 28 तारखेला नेहमी 7 आणि 13 आकडा घातकी ठरत होता, पण आज कमीत कमीत प्रत्येक संघ हा चांगली फलंदाजी करतोय. 28 ते 30 रनांचा टार्गेट चांगला ठेवलं जातंय. समोरच्या संघाकडे अशी फलंदाजी करतायत. चांगला समाचार घेतला लेग साईडला, पण लेग साईडला क्षेत्ररक्षण तैनात आणि येतोय चौकार, खणखणीत चौकार ज्याच्या बॅटमध्ये एकदा हो दे सुमधुर संगीत डीजे. चांगला येतोय खणखणीत चौकार ज्याच्या बॅट मधून 2 लगातार बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळाले. नक्कीच मान्यवरांना सांगायला आवडेल, एक सामना झाला होता धनगरे मलई राजेंद्र घोडसे या संघाकडून देखील तिसरं षटक घेऊन याला होता राजेंद्र. तसंच पांगोली या संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय. पांगोली या संघाकडून नेहमी खेळत असतो राजेंद्र. फलंदाज आहे समोर स्ट्राईक एंडला मनोज, ज्याच्या बॅट मधून लगातार 2 चौकार पाहायला मिळाले. परत एकदा चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न, पंच इशारा करतायत लेग बाईज आणि अपील केली होती, पण कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता अचूक अशी पंचगिरी आमच्याकडे करतायत. MCA चे पंच आहेत, दळवी सर असतील. आणि धाव संख्या झाली आहे ती 18. जिंकण्यासाठी 11 रनांची गरज आहे. 5 बॉल 11. काय होतंय पाहूया सामन्यामध्ये. चांगला समाचार घेत आहे, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल, क्षेत्ररक्षण याच्या आधी थोडीशी मिसफीड होते आणि 2 धावा देखील परिपूर्ण. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. वाढती धाव संख्या होते ती 20 आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 9 रनांची गरज आहे. 4 बॉल मध्ये 9 रनांची गरज आहे. थोडंसं मास्टर ऑफ माइंडने त्यांना खेळावं लागेल, ते म्हणजे मनोजला जर संघ विजयी करायचा असेल तर. यजमान संघ आहे पांगणोली संघ, जो क्षेत्ररक्षण घेतलंय. थोडंसं टेन्शन वाढतोय, ते म्हणजे प्रशांत भाऊना जर्सी क्रमांक 17 घालून खेळतायत की 4 बॉल 11 रन 9 रन होत आहेत की काय, कारण ते क्षेत्ररक्षणासाठी वितरलेले आहेत आपल्या संघाकडून. चांगला समाचार घेतला, उंची कमी पण लांबी जास्त अशी खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल दिला आणि 2 धावा देखील परिपूर्ण केल्या. मित्रांनो, ही चपळ वृत्ती आपल्या ठेवावी लागेल. 2 धावेवर वाढती धाव संख्या होते घोणसे या संघाची 22-22. जिंकण्यासाठी गरज आहे ती 7 रनांची. 3 बॉल मध्ये 7 रनांची गरज आहे. प्रत्येक बॉल मागे 2 रन घेतले तरी मॅच टाय होऊ शकतो, पण कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव कंपल्सरी 7 धाव्या बनवाव्या लागतील. एक मोठा फटका खेळावा लागेल, तो म्हणजे मनोजला थोडंसं ऊन असल्या कारणास्तव थोडंसं थकान येतोय,
म्हणून मित्रांनो क्रिकेटमध्ये फिटनेस असणं गरजेचं आहे. सांगितलं नाही नेहरू या संघाचं आपलं कौल सांगायचं आहे. क्षेत्ररक्षण की फलंदाजी? अजिंक्य क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओके धन्यवाद. घोडसे या संघाला जिंकण्यासाठी 2 चेंडूमध्ये 6 रनांची गरज आहे. मनोजला एक मोठा फटका खेळावा लागेल, एक चौकार किंवा एक षटकार टाकावा लागेल मनोजला, तर आपला संघ विजय होऊ शकतो. अचूक गोलंदाजी करतोय. आपल्या गोलंदाजीमधून राजेंद्र अनुभव आहे त्याच्याकडे. चांगला फटका खेळलाय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षण तैनात. थोडीशी मिसफील्ड होते आणि त्याचा फायदा घेतोय मनोज आणि 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. कंपल्सरी आता 1 बॉल मध्ये जिंकण्याची गरज आहे. ती 4 धावांची गरज आहे समोर. काय लक्ष लागलंय आयोजक सर्व मान्यवरांचं, कारण त्या आयोजक स्वतः आहेत. एखादी मुलगी जर आय लव्ह यू बोलताना एवढं टेन्शन वाढलं नसेल तेवढं टेन्शन मला वाटतं सगळ्या मान्यवरांना लागलंय की नेमकी सामन्यामध्ये काय होतंय पांगणूरवाल्यांना. आणि तसेच आमच्या घुमेश्वर गावचे देखील चांगले आमचे त्या टुर्नामेंट नंतर आमची चांगली ओळख झाली. त्यानंतर क्रिकेटला चांगलं प्रेम भरभरून करत असतात असे आनंदजी खेडेकर साहेब आहेत. चांगली मला वाटतं त्यांना डॅनीच्या मार्फत चांगली त्यांची लुक आहे, चांगली गॉगल असेल. चल सामन्याकडे जाऊया. 1 बॉलमध्ये 4 रनांची गरज आहे, पण मला वाटतं थोडंसं अपयश येतोय. मनोजला चांगली फलंदाजी देखील केली आणि अपयश आलं आणि पांगणोली संघ हा विजयी होतोय. अभिनंदन दोन्ही संघांचं. लगेचच नेहरू या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सुपुत्र आणि विकेट धारण आहेत मनोजचे